दिल दे चुके सनम पहिला पिक्चर, तो पिक्चर बघितलेला आणि ते प्रेमाचं काय माहित नाही, प्रेम काय तेच माहित नाही. बघायचे आमच्याला पण माळा होता. तर मग खालून असे बघितले तर खिडकीच्या आरपार चेहरा दिसला की बस दिल को सुकून आ गया. अरे काय होतं, शाहरुख खान आमचा पोपट होता बरं का. आमच्या अख्ख्या खानदानीमध्ये मुलगी नव्हती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे काल सांगितलं आम्ही की तुम्हाला आमची लाईफ स्टोरी सांगणार आहोत, तर आज तो दिवस आलेला आहे आणि लाईफ स्टोरीची सुरुवात टायगरचे पप्पा करणार आहे. बोला. नमस्कार. बरेच दिवस सोशल मीडिया समोर येत नव्हतो आणि व्हिडिओ बनवत होती. व्हिडिओ बनवायची माझी पत्नी, पण तिने बरेच महिने बरेच काळ तिच्या फॅमिलीला म्हणजे माझ्या कुटुंबाला यूट्यूबच्या की आपली लाईफ स्टोरी सांगा असं मला मेसेज येतात आणि सर्वांना काय उत्तर देऊ प्रत्येक वेळेला, म्हणून मीच. आणि ती खूप मोठी स्टोरी आहे, सांगायला खूप वेळही लागेल आणि त्यासाठी मी कामामध्ये असायचो. पण आज म्हटलं नव्याने की चला एक बोलून जाऊ सर्व काय, पण त्यासाठी वेळ खूप जाणार आहे. तर आपण आवडीने जर हे तुम्ही जर पाहाल व्हिडिओ, तर तुम्हाला त्यातला संघर्ष, जीवनाचा खरा संघर्ष, जीवनाची खरी गरिबी आणि जिद्द, चिकाटी, मेहनत काय असते ना, आणि प्रेम, एक खरं प्रेम, मग एकमेकांसाठी वाहिलेला जीव आणि त्याचा शेवट तर नाही, पण त्याच्यातून निष्पन्न झालेलं हा आजचा प्रवास, म्हणजे हा आजचा प्रवास 2000 ते इसवी सन 2026चा हा जो प्रवास आहे, हा तुमच्या पुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न करेल. आपल्याला नक्कीच आवडेल. सुरुवात मी संदीप सदाशिव वाघमारे. एक टपोरी असतो, टपोरी रस्त्यावरचा, रोडचा, असं नाही म्हणता येणार. 12वी पर्यंत कॉलेज केलं, 12वी नंतर कॉलेज सोडलं, 12वी मधून अर्ध्यातूनच कॉलेज सोडलं आणि मुलांबरोबर फिरायचो. आम्ही वरच्या विभागात राहायला, त्यांचं कुटुंब खालच्या विभागात राहायला. का तर मी जायचो तिथे, उभा राहायचो. सुरुवातच सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम म्हणजे जो मुवमेंट आतापर्यंतच्या आयुष्याला जिथे कलाटणी मिळाली, तो मुवमेंट असा की यांचं एक दुकान होतं, किराणा मालाचं, आणि त्यात स्टेशनरी असायची, टपरी म्हणता येईल त्याला, पान टपरी. हा. तर मी का नाही जाऊ त्या पान टपरीवरती, आणि शक्यतो ही कधीच त्या पान टपरीवर नसायची. पण कोण नव्हतं म्हणून ती आली अचानक आणि मला काहीतरी एक वस्तू द्यायची होती. तर माझी आणि तिची जवळजवळ एक 5 ते 7 मिनिटं एकमेकांकडे बघत राहिलो. विषय तिथेच गंभीर, पण नेता खंबीर. विषय तिथं खरंच सुरू झाला. तुम्ही आरचन परशाचं पिक्चर पाहिला असेल, विहिरीतून वरती जाताना, त्या पद्धतीत त्या पान टपरीवरती मी जो उभा राहिलो आणि तिच्याकडे पाहत राहिलो, असं एकटक झालं. एकमेकांचं बघणं झालं, थोडस स्माईल झालं. माझ्या 5-10 मिनिटं काय अर्धा तास तर मी चिंबी मिळून गेलो. आता काय पुढचं बाबा, असा प्रकारे. एक तर मी असा टपोरी माझी कुटुंब चांगलं होतं, माझ्या फॅमिलीचं खूप छान होती. फक्त पण कॉलेज अर्धवट सोडून आता वाईट मार्गाला घुसायचा प्रयत्न होता. 2020 बरोबर ना. आणि नुकतीच ही त्यावेळेला कितवीला होती? 10वीला. 9वी पास झाली होती मला वाटतं. 10वीला गेली. 9वी पास म्हणजे त्यावेळेला तिचं वय 16 वर्ष, 15चं लास्ट एंडिंग असेल. रनिंग होतं. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आपले 2 वर्षानंतर हे झालं. मग ते 10वीला 9वीचं लास्ट रनिंग होतं. 9वीचं वय खूप लहान होतं. ती एकदम लहान मुलगी हो. प्रेमाचं काय माहित नाही, प्रेम काय तेच माहित नाही. अल्लड वय, ते वय खेळायचं, बागडायचं, शाळेत शिक्षण घेण्याचं. आई वडिलांच्या फार इच्छा होतं तिला डॉक्टर करायची, पण ती आता मोठी MBBS झाली माझ्याकडे. डॉक्टर नाही, पोलीस. आई वडिलांची फार इच्छा होती पोलीस करायची, पोलीस भरती करायची. ते पोलिसांपेक्षा मोठं प्रशिक्षक मीच भेटलो तिला. ठीक आहे.
मग ते झालं, बघाबघी झाली. मी गेलो तिथून थोडा वेळानंतर, मग ते शिरलं इथे आणि इथे. वेड वेड असतं ना ते झालं. मग असंच सतत ये जा, फॅन्ड्री झाली फॅन्ड्री. मग ये जा असायची, ये जा असायची, बघणं उठणं असायचं. मग मॅडम खिडकीत यायला लागल्या. नाही खिडकीत नाही. मग त्याच्यानंतर यांनी काय केलं, यांचा एक मित्र होता, त्या मित्राचं नाव नाही सांगत मी आता, कोणाचं नाव नाही घेत, तर त्याचा मित्र होता. त्याच्या मित्राला यांनी सांगितलं, आणि मी सकाळी शाळेत जायची निघून ना 10 वाजता, सकाळी 7:30ला. तर तिथे येऊन बसायचे आमच्या तिथं बाहेर. तिथं मंदिर होतं गणपतीचं, त्या गणपतीच्या मंदिराच्या कठड्यावरती येऊन असे बसायचे. मी रोज बघायची, म्हटले हा माणूस रोज येऊन काय इथं बसतोय. माझ्या काय लक्षात नाही. तो मित्र होता ना यांचा, तो पण माझा तो मित्र होता. असं मित्र म्हणजे तो जरा वयानेच होता माझ्यापेक्षा, पण तोही मित्र. मी त्याला अरे तुरे करत, अरे कारे असं नाव, असं म्हणजे बोलायची नावाने. तर यांनी त्याला काही सांगितलं, तर तो होतं बाबा मी त्यांच्या घरात जातो, उठतो, बसतो, त्याच्या आईला माहीत पडलं तर माझं येड काढायची. मग ना ते बोलले की नाम काहीतरी करणं, असं त्यांचं काय झालेलं मला माहित नाही. यांनी ना त्या मित्राने काय केलं, ती माझी बेस्टी फ्रेंड बघा, तिच्या लग्नाला आता गेलेलो, एक 8-10 दिवसापूर्वी व्हिडिओ आलेला, तिच्या मुलीच्या लग्नाला गेलेलो, छाया. ती छाया माझी एक मैत्रीण, आणि तिच्याकडेच माझं येणं जाणं असायचं फक्त. मग त्यांनी बरोबर सगळं गणित असं जुळवलं, आणि त्यांनी तिला जाऊन सांगितलं. तिला सांगितल्याच्या नंतर मग तिने काय केलं, ती पण घाबरायला लागली. पण ती 1-2 दिवस तिने घेतले. नंतर मग तिने मला विचारलं, मी गेलेली पाण्याला, तेव्हा आमच्या घरात तेव्हा पाणी नव्हतं, बाहेरच नळ होती सगळी. तर तिथं गेली पाणी आणायला, पाणी भरायला. तर ती मला आली तिथं, तिने मला असं विचारलं यांच्याबद्दल, असं माणूस व्यक्ती तुला असं विचारतोय. मी तिच्याकडे असं बघितलं, म्हटलं काय बोलतेस तू, तुला काय कळतं का म्हटलं. तिला मी ओरडली. म्हणजे अगं तो जेवून बसतो. म्हटलं अच्छा. मग तेव्हा माझ्या डोक्याची टुकटुकी पेटली. म्हटलं रोज सकाळी मी शाळेत जाते तेव्हा येऊन तिथं बसलेले असतात, तिथं याच्यासाठी येऊन बसतात का. म्हणजे हा ना, आज पण होता अगं किती उशीर तिथं बसलेला, तू आलीसच नाही तिथं, असं तसं तिने सांगितलं. ते सांगितलं ना, पहिल्यांदाच कोणीतरी असा प्रपोज दुसऱ्याने मला केलं, म्हणजे तिच्यातर्फे यांचा प्रपोज मला आला. आणि तारुण्यपणात पदार्पण तेव्हा पहिल्यांदाच असं. आणि मग त्याच्यात मग माझी पण थोडी पालचूक चुकली, थोडं दागदुग देईल असा व्हायला लागला. त्याच्यानंतर मग मी जायची तिथं, ती म्हणायची परत विचारायची, काय विचार केलास तू, अगं सांग ना, तू दादा सारखा येतोय मला विचारतोय. तिने यांना भाव मानलेला, ती दादाच बोलायची यांना. तर ते सांग ना, म्हटलं गप्प तू 2-3 दिवस. मग मी पण एकदम प्रेमात झाली. नाही कसं होतं माहितीये का, तेव्हा ऍक्च्युली प्रेमाचा समज नव्हती, अजिबात समज नव्हती. कळलं. आणि आम्हाला काही कळायचं नाही. 9वी पर्यंत काही नाही. 10वीला गेली, त्याच्यानंतर यांनी जेव्हा असं विचारल्यानंतर मग माझं ते जरा हे झालं. मी विचारल्यानंतर तिच्या मनामध्ये ते जागरूकता आली त्या प्रेमाविषयी. आणि मग ते झालं. चला तर त्याच्यानंतर मग त्या मित्रांनी परत मला 3-4 दिवस यातच गेले. मग नंतर त्यांनी पुन्हा विचारला मला तिच्या घरी मी गेलेली, तसा याचा मित्र लगेच माझ्या मागं आला. तिची आई नव्हती घरामध्ये, आम्ही दोघीच होतो. तर तिला विचारलं, तुला काय सांगितलं का. तर म्हटलं सांगितलंय. तू म्हटलं मला नाही म्हटलं याच्याबद्दल विषय काय बोलायच्या विषय. आणि मी आली निघून. नंतर तिने मला कसं तरी कन्व्हिन्स केलं अगं चल ना एकदा सांग तू, हा सांग, नाही तर ना सांग. म्हटलं चालेल ठीक आहे. आणि मी म्हटलं सर नाही सांगायचं, एवढी अक्कल पण नाही बरं का, एवढी अल्लड बुद्धी. गेलो, म्हटलं कुठे जायचं, तिथे खाली आपल्याला बोलवलंय. बोलवलं, तुम्ही रिक्षा चालवायचे तेव्हा. तर ना त्याच्यानंतर ती बोलली मला की त्याने आपल्याला खाली बोलवलं तर चल. म्हटलं चालेल. मी आईला कुठं सांगितलं काहीतरी घरामध्ये, आणि तिने पण तिच्या घरी कुठं सांगितलं. आणि आम्ही दोघी जणी निघालो. तिला काहीतरी ड्रेस पीस घ्यायचं होतं असं सांगून स्टेशनला चाललं असं सांगितलं आम्ही. आणि मी पण दुपारी क्लासची दांडी मारली. 10वीला क्लास लावलेला मला तेव्हा आईने. तर तो क्लासची दांडी मारली, तिला घेतलं आणि आम्ही गेलो इथं खालपर्यंत गेलो. रिक्षा घेऊन आलेले. मी बसलो त्या रिक्षात, 3 जण, याचा मित्र, ती आणि मी, आणि आम्ही गेलो 4 जण. आम्ही तिथून डायरेक्ट गेलो मला वाटतं पवई गार्डन. आता हिला आयुष्यात पवई गार्डन कधी पवई माहिती नव्हती. आणि पावसाळ्यात आणि हाच महिना जुलैची 7 तारीख होती. जुलैची 7 तारखेला पहिल्यांदा आमची भेट. आणि ती इथून रिक्षाने जाऊन पवई गार्डनला अर्धा तास 1-1.5 तास लागतो. तिथे गेल्यानंतर
बघा मित्रांनो, जीवनाचा किस्सा सांगतो, तुम्ही हसाल. ही एवढ्या लांब बसलेली, मी एवढ्या लांब. तो बेंच पण आजही गेलो का तिथे मी बघतो, आठवणीने बघतो त्या बेंचकडे. आणि तिने मान खाली घातलेली, म्हणजे आपण एखाद्याला मागणं कसं घालायला जातो त्यावेळेला जुन्या जमान्यामध्ये त्या गावच्या मुली वगैरे मान खाली घालून बसतात, अशी अशी मान खाली. माझा मित्र आणि ते दोघही बाजूला गेले. ते म्हटले तुम्ही बोलून घ्या अगोदर काय असेल तर मी हिला फक्त म्हटलं की माझ्या मनामध्ये असं तिने अशीच मान होती, रडायला लागली आणि रडायला लागली. आईला मी पळायचा प्रयत्न होतो तिथून, म्हणजे आता हे काय हे घरपर्यंत जाते वाटतं, लई मारा पडत मला. कारण ते वाढवडील आणि तिचे चुलते बिलते लोक म्हणजे डॅशिंग होते. आमची फॅमिली तेवढीच दांडगी होती वरच्या इकडची. तर नंतर रडून ना तिने फक्त आहे ना, नाही मग तो यांचा मित्र आहे ना, तो विचारला अगं बोल तरी हा का नाही, मी फक्त मान हलवली बस. तेवढी मान हलवली, खुश लगेच त्यांनी थंडा बिंडा मागवला. काय पिली नाही तिथं, नाही पिली ना, नाही. थंडा ते त्या गार्डन मध्ये कोल्ड्रिंक्स वाले फिरतात. पहिले फिरायचे, आता नाही. आता बरेच वर्ष, आज एवढी त्या गार्डनची अवस्था वेगळी. गेलो नाही आपण, पण मध्ये मध्ये कधी गेलो जायचो ना, बस हा जीवन प्रवास आणि ती सुरुवात, मग झालं आमचं प्रेम चालू. ठीक आहे. मग आता त्यातून आता पुढचं कसं, तर माझ्या मनामध्ये धास्ती होती की मी असा, एक तर माझी काय बौद्धिष्ट आणि हे कोकण असतं. आईला म्हटलं हे शक्यच नाही, म्हटलं थोडासा हुशार होतो. पण मग ते करता 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 मित्रांनो आम्ही 2 वर्ष काढली. 2 वर्ष नाही, 2 वर्षामध्ये प्रेम कसं असतं तर 15 दिवसांनी 8 दिवसांनी फक्त खिडकीतून भेटणं तर फार मुश्किल होतं सुरुवातीला. तुम्हाला सांगते 15 दिवसातून फक्त रोजचं ना एकदा एवढं हे असे फक्त खिडकीतून असं बघायचे. आमचा डबल माळा होता, तर मग खालून असं बघितलं एकदा खिडकीच्या आरपार चेहरा दिसला की बस दिल को सुकून आ गया. अरे काय एवढंच आवाज झालं. आणि एक दिवस तर मी मुद्दाम कधी ना मुद्दाम यायची नाही, त्यांना बघितलं ना हटकून यायची नाही. ते माणूस 2-3 तास तिथं उभं राहायचं. पहिले एकदा फक्त एक झलक दिखला जे असं बघितलं ना एकदा बस, मग तर माझा झोप. त्या दिवशी नाही दिसलं ना ते परत रात्रीचं यायचे 10 वाजता पुन्हा येऊन खिडकीत बघत राहायचे, दरवाजाकडे बघायची, बाहेर काय येत नाही, दिसत का नाही मला, म्हणजे असं असतं. असं हे होतं. त्याच्यानंतर असं शाळेत होती, शाळेतली मैत्रीण मुलं होती यांच्या इकडं राहायला. यांनी बरोबर विचारलं मला तुझ्या वर्गात कोण कोण राहतात, तर मी यांची नावं सांगितली. अशी मुलं आहेत तिकडे कुठंतरी राहतात वरती. त्यांनी बरोबर त्या मुलांना हे करून त्यांच्याकडून चिठ्ठी पोहोचवायचं काम. आमच्याकडे तेव्हा मोबाईल नव्हतं, पण माझ्या घरात लँडलाईन फोन होतं, यांच्याही घरात लँडलाईन फोन होतं तेव्हा. तेवढी होती फक्त ते नवीन फोनवरती कॉन्टॅक्ट नव्हता आमचं जास्त फोनवर नाही बोलायचं किंवा काय, कारण घरी संपूर्ण माझ्या घरात यांच्या घरात तर माहिती होतं, पण माझ्या घरात तरी सुरुवातीला कुठं काय एवढं नव्हतं माहिती. काहीच नव्हतं. आणि मग ना माझ्या घरात कोणी फोन उचलायचा, मग काय नाही आम्ही अशी ट्रिक ठेवलेली की ना हे 2 वेळा रिंग वाजवणार, ट्रिंग 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 कट करणार. मग मला समजतं की हा ते फोन करतायत. मग मी जाऊन मोबाईलच बघते, फोन जवळ उभी राहायची. मग हे परत आला की पटकन उचलायचं. तरी माझ्या म्हणजे असं का फोन येतो, म्हणजे नाही ग ते मध्येच कट होतं असं, तुला नाही त्याची तरी तिला उल्लू बनवायची असं. आणि असं होतं अजून. तर तो एक पार्ट होता कसं की प्रेमाची सुरुवात हळूहळू. आणि अजून बरं का, शाहरुख खान आमचा पोपट होता बरं का. पोपट नाही, कबूतर. नंतरचा विषय तेव्हा पण होते ना ते 2 वर्षाच्या मध्येच होते. 2 वर्षाचा काळ जो होता ना, शाहरुख खान म्हणजे खरं रिअलिटीचा शाहरुख खान नाही बरं का. आपल्या इथे जे येतात ना ते नाही तर शाहरुख खान म्हणा. शाहरुख खान आपल्या इथे असतो ना टायगरला नाही का खायला, माहिती बऱ्याच फॅमिलीला माहिती कोण आहे ते. तो आपला जोडीदार होता लहान, म्हणजे असायचे मित्र होते सगळे. मग ते कसं, आता मला तर प्रत्यक्षात तिला जाऊन भेटून बोलू शकत नाही. ते कधी कधी यायचे, पाणी बिडी प्यायचे बहाण्याने, आवाज द्यायचे आणि हातामध्ये पटकन चिठ्ठी ठेवून जायचे. घरचे आणि विभागातले यांचं नामांकित घर
तिला ओळखणारी भरपूर विभागातली लोक आणि मलाही ओळखणारी भरपूर विभागातली लोक. दोन्ही घरं त्यामुळं आम्ही एकमेकांना भेटून बोलूच शकत नव्हतो. स्वतःला असं बोलणं एकमेकांना भेटून असं संशय येणार कोणी सांगणार घरी. मग ते आम्ही 2 वर्ष असंच कोणालाच माहित नाही, कोणाला माहित नाही काय वाटायची जाते क्लासला तर जातच होती, फक्त 15-20 दिवसातून कधीतरी रिक्षा चालवता कॉलेज क्लासला जाताना बरोबर टाइम माहित असायचा ना, मग तेव्हा त्या क्लासच्या टाइमात कधीतरी एखादी दांडी मारायची. मग त्या रिक्षातून आम्ही जाऊन त्या पवई गार्डनला जाऊन फक्त बसायचं, हे पुढच्या सीटवर मी मागच्या सीटवर. असं आमचा प्रेम बरं का. अंतर पण बघा आमच्या मधला. असं बसून आम्ही फक्त बोलणार बिलणार बस असं की चला 1-1.5 तास क्लासचा काही जो वेळ असायचा 1.5-2 तासाचा, 3चा क्लास असायचा, 3 ते 5 2 तास. मग बरोबर 5ला सुटलं की 5:30 पर्यंत घरी गेलंच पाहिजे. मग त्या हिशोबात तेवढंच वेळेत घरी पोहोचणं गरजेचं असतं. पवईला जायला अर्धा तास, यायला अर्धा तास, फक्त अर्धा तास जाऊन बसायचो. ती एवढ्या लांब बसणार, मी एवढ्या लांब. अगदी बोलणं असायचं की असं झालं तसं झालं, बस एवढा विषय, गप्पा गोष्टी हसून करून आपलं मार्गाने यायचो. आणि 2 वर्ष गेल्यावरती पण विषय काय असायचे आमचे माहितीये का, तुझ्या घरी कोण आहे, तुझ्या घरी काय बनवलं, तुझ्या घरी आज काय जेवली, तुझ्या वडिलांनी तुझ्या नावावर काय आतापर्यंत किती बँक बॅलन्स ठेवलंय, हे असे विषय फक्त असायचे. म्हणजे कसं आई वडिलांची एकुलती आमच्या अख्ख्या खानदानीमध्ये मुलगी नव्हती. म्हणजे माझ्या चुलत्याला मुलगी नाही आणि माझ्या वडिलांना मी एकटीच मुलगी, हा, आणि चुलत्याला मुलगी नाही, त्यांना 2च मुलं. त्यामुळे लाड भरपूर घरामध्ये माझा. आणि मध्यमवर्गीय कुटुंब होतं. म्हणजे गरीबही नाही आणि श्रीमंत नाही, पण व्यवस्थित होतं, कम्फर्टेबल होतं त्यावेळेला सर्वच. आम्ही तसं भरपूर व्हायचे, पण माया पण एवढा मी केलेली नव्हती. त्यानंतर मग 10वीचा रिझल्ट लागला, मग 11वी मध्ये प्रवेश. मग 11वी नंतर मग तर काय आम्हाला वेळ, मग इकडं तिकडं फिरायला. पण तरी रोजच्या रोज नव्हतं बरं का. आणि मग रोजच्या रोज फिरणं असं नव्हतं, ज्याचं होतं तसंच त्या पद्धतीनेच आहे ना. मग एकदा पिक्चर दाखवला, हम दिल दे चुके सनम, पहिला पिक्चर, तो पिक्चर बघितलेला. आणि तेव्हापासून माझा फेवरेट हिरो सलमान खान आहे बरं का, आणि ऐश्वर्या राय. आणि त्याच्यानंतर मग एकदा नाटक दाखवलं, कुठं दादरला गेलेलो ना, रवींद्र नाट्य मंदिर. मी दादरला कधी त्यावेळेला चैत्यभूमीला गेलो आपण. चैत्यभूमीला पहिले गेलो ना, गेलेलो नाही नव्हतं गेलेलो. तिथून मग असं फिरणं चालू झालं, म्हणजे एवढं नाही. आणि ही गोष्ट आमच्या घरात कोणालाच नाही, फक्त माझ्या एका आत्याच्या मुलीला माहिती होती. माझी एक आत्या आहे, तिची मुलगी, तिला माहिती होतं. ती तिचं सगळं सिक्रेट मला सांगायची, मी माझं सिक्रेट तिला सांगायची. असं आमचं चालू होतं. माझ्याकडे आत्या राहायची मुलुंडला, तर आत्याकडे पण जाणं येणं माझं चालू होतं. ट्रेननी, कधी बसनी असं जायची. मला तिथं आवडायचं आत्याच्या इथं. आत्या जीव लावायची मला तेवढी, आणि मला पण तिथं चांगलं वाटायचं तिच्या इथं. जायची तिथं राहायला यायला. तर आत्या गेलेली शिर्डीला, आमची शिर्डीला गेलेली. तर मी म्हटलं चला आत्याचं घर तरी दाखवूया. मला लय हौस ना, आत्याचं आमचं घर किती चांगलं आहे, यांना दाखवूया जरा. म्हणून आम्ही कुठेतरी गेलेलो, फिरलो आणि पवईलाच गेलेलो. आणि मी हिला तरी म्हणतो, अरे नको, तुझा फोन तरी तुझ्या आत्यापर्यंत, कारण ती खूप डॅशिंग होती आणि अग्रेसिव्ह होती. मी म्हटलं नको. तू म्हटली नाही, कोण नाही, तिच्या घरी कोण नाहीये, असं आहे, चला आपण जाऊ. आता मी पण त्यावेळेला जरा भावकच झालो. आणि मी म्हटलं आत्याचा मुलगा आहे, त्याच्याकडे डोक्यात एवढं नाही म्हटलं, तो असं एवढं हे नाहीये, तो असं बाहेर फक्त त्याला नाच सायकलींचा, असं पोपटांचा, असं सुजल कसा आमचा तसाच त्याच्यासारखाच. म्हटलं एवढं काय त्याचं इथलं हे नाही एवढं. त्याला विचारलं तुम्ही सांगाल बाबा आमच्या इथला माणूस आहे, तो इथं भेटला मला, म्हणून मी त्याला घरी दाखवायला आणली, असं मी विचार करून गेली. तो एवढा माझ्यापेक्षा तिप्पट नाही 10 पट हुशार. त्यांनी बरोबर बघितलं, आणि यांनी पण आम्ही पण त्यांना घरात आणलं, पाणी पिणी पिलं, 2 मिनिटं असं दाखवलं, 2च मिनिटं आणलं की मोठी सर्विस. चूक नाही म्हणता येणार तिला, चूक नाही म्हणता येणार. कधी ना कधी फुटणार, आज ना उद्या काचेचं भांड हे फुटणार होतं. आणि आम्ही 2-2.5 वर्ष कशी काढली ना, न भेटता, फक्त हाय बाय. 15 दिवसात एकदा जरी समोर आले तरी माझ्या आई वडिलांची बोलत असायची, तरी मी अशी दाखवायची की मी यांना त्यांच्या घरी येणं जाणं माझं असायचंच नाही, कारण आम्ही चांगले परिचय दाखवलं पण नाही मी यांना ओळखते, मी बोलते का काय. उलट आईने कधी विषय काढला ना, तर मी इग्नोर करायची, किंवा मी असे कुतूहलाने विचारायची कोण आहे
कोण ग असं म्हणजे बोलायची, म्हणजे तिला पण डाऊट यायचं नाही. मग ते पण ते एकदा काचेचं आणि भांडं मग त्यानंतर फुटायचं. ना आत्याच्या इथून आत्याच्या मुलाला मी हात मिळवला आणि त्याच्यानंतर काय झालं, मी गेले निघून. समोर एक बाई होती, त्या बाईंनी पण बघितलेलं की कोणतरी घेऊन आले असं. तर मला काय माहिती एवढं कुठं आवडी घेतील का काय. आणि आत्या आली दुसऱ्या दिवशी सकाळी आणि त्या दिवशी मी तिथंच राहिली. सकाळी उठली बिटली आणि गेली निघून, आली घाटकोपरला इकडे. त्याच्यानंतर आत्यानी बरोबर एक एक सगळे सूत्रधारांकडून सगळी माहिती घेतली. त्या बाईने सांगितलं काल कोणतरी माणूस आलेली तुमची बाई घेऊन. तेवढं समजल्यावरती तिने लगेच त्या तिच्या मुलाला विचारलं, म्हणतो हा आले ना कोणतरी, असं असं मुलगाच होता असं, म्हणजे तिने सांगितलं, हातीत मिळवलं मला असं त्यांनी सांगितलं. मग तिला माहिती आता हिची कोण आहे जास्त खास, तर तिची मुलगी. मग ती काय पहिले खरं सांगत नव्हती, मग तिला पण मारायची जशी तिने सुरुवात केली ना, तशी तिने लगेच सगळं बळा वकायची सुरुवात केली. आणि हे काय मला माहितीच नाही. आणि ती सगळं पहिले एक एक पुरावे गोळा केले त्यांनी. त्याच्यानंतर मग माझ्या इकडे फोन केला घरी घाटकोपरला आत्यानी, माझ्या वडिलांना आम्ही बाबा नाही म्हणायचो का पप्पा नाही म्हणायचो, दादा म्हणायचो. कारण या आत्या होत्या ना 4, त्या 4ही आत्या त्यांना दादा म्हणायचं. त्यापासून आम्हाला लहानपणापासून सवय होती त्यांना, आम्ही पण दादाच बोलत आलो. तर दादाला फोन केला की तू आता बाईला घेऊन, मला बाई बोलायची तिथे, बाईला घेऊन ये इकडं मुलुंडला. म्हटलं आता मला तरी थोडंसं वाटलेलं, पण म्हटलं असेल पण काय काम, मला एवढं पण नाही, मला म्हणजे 50-50 होती मी सगळी. म्हटलं एक तर असं असेल किंवा असं असेल, पण म्हणणं नाही माझ्याबद्दल एवढं माहिती तर तिला काही पडणार नाही, त्यामुळे ते पण नसेल काय असं विचार केला. म्हणजे जाऊ दे चल. पण ती आत्याची मुलगी तिने थोडं तरी मला एकदा सांगायचं, क्लू द्यायचं होतं एक फोन करून तरी, की बाय तुझं असं आईला माहिती पडले आणि असं सगळं मी सांगितलं. तिने पण मला काही सांगितलं नाही, ती पण गद्दार झाली. आणि त्याच्यानंतर काय झालं, आत्याची इथं गेल्यावरती राडा, तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये ऐका काय झाला. तो खूप मोठा राडा झाला तिथं गेल्यावरती. तर ते काय झालंय ते उद्याच आता मी सगळं व्हिडिओ मध्ये सांगते. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या ह्याच व्हिडिओ मध्ये पुढील भागात. तर तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.